महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेने पातूर परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत 10 जण ताब्यात। अकोले पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेला यश मिळत आहे। 25 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पातूर येथील विजय टॉकीज परिसरात काही इसम वर्ली मटका आणि ऑनलाईन कॅसिनो ॲपद्वारे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 10 आरोपींना रंगेहात पकडले। आरोपीकडून वर्ली मटका साहित्य व नगदी रक्कम संगणक साहित्य असा 42,430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, जिल्हा पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर सोबत त्यांच्या पथकाने केली आहे। सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।